मनीषा, तुला आठवतं का ग, लहानपणी आपले चिरंजीव टोंगळ्यावर रेंगता रेंगता चालण्याच्या प्रयत्नात जेव्हा धपकन पडायचे, तेव्हा त्याच्या मागे त्याला सांत्वना घालण्यासाठी तू पळायची. तेव्हा सर्वात पहिला आवाज माझा असायचा. पडू दे, पडेल, रडेल, तेव्हा चालणं शिकेल. आणि आज जेव्हा चिरंजीव स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छितात, तेव्हा माझीच माया त्याला या समाजाच्या रस्त्यावरील काटेरी संकटात पडण्यापासून आणि लढण्यापासून थांबवते. तुला माहिती, आता हा आपला मुलगा नाही राहणार. आता हा या समाजाचा स्वातंत्र्य, स्वावलंबी, कर्तृत्ववान घटक बनेल. खूप मोठा होणार, खूप प्रगती करणार. मेहनती आहे ना. पण याला प्रगती पथावरून जाता जाता आपण मागे सुटतो. म्हणजे याला प्रगती पथावर जाताना आपण दुरून पाहू, आणि दुरून बघता बघता कधी भिंतीवर टांगल्या जाऊ हे आपल्यालाही कळणार. हे सगळं मला कसं माहित? कारण 20 वर्षा अगोदर 18 वर्षांचा असताना मी गाव सोडलं. आज 21 वर्ष लागलं घर सोडून. मला गावी नाही जाता आलं. माझं गाव, माझं बालपण, माझी माती, माझी नाती, आई बाबा मागेच सुटले. आई बाबा मागे सुटले. पण हा, आई वडिलांचं नितांत तंतोतंत उदाहरण जर कोणतं द्यायचं असेल ना, तर ते एक कलाकारच देत आहे. तसा एक कलाकार त्याची कलाकृती घडवण्यासाठी त्याचा जीव पणाला लावतो, आणि ती कलाकृती घडवून शेवटी प्रेक्षकांना सुपूर्त करतो. तसेच पालक देखील त्यांच्या छोट्याशा बावल्यापासून एक सुसंस्कृत, सुजाण नागरिक घडवून या राष्ट्राला देतो. फरक काहीच नाही. आणि हीच माया मला कमकुवत ना करू म्हणून कधी कधी रागावतो. कधी तुझ्यावर, तर कधी त्याच्यावर. तू दूध तापवायला ठेवलंय? अरे तर जा लवकर, दूध जळून जायचं सगळं. जा लवकर. आधी 60चं 62 रुपये दूध झालंय. या घरात मी नसलो तर काय व्हायचं देव जाणे. आकाशी झेप गेले पांढरा सोड, सोन्याचा पिंजरा